सो गाईज तर वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसाच्या नंतर जे मी लॉंग ब्लॉग करत आहोत तर नाही काही चुकलं तर माफ करा. तर आता सध्या भाऊ म्हणजे जायचं आहे आपल्या नाईट ड्युटीवर आणि नाईट ड्युटीवर जायसाठी मी सर्वात म्हणजे आपला स्वयंपाक करतो. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवत आहो आलूची भाजी आणि भात आणि काय म्हणतो भजे पापड नाही का, तर तुम्हाला दाखवतो कसं काय बनवतो. चला सो गाईस तर इकडे जे आहे आपली आलूची भाजी जी आहे शिजणं चालू आहे. आता नाही का आपण आलू जे आहे झाकून ठेवून देऊ आणि त्यावर आपलं दुसरं काम करू. तर चला मग भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. गाईस तर आपली भाजी जी आहे तयार झाली आहे. इकडे जे आहे भात शिजत आहे. इकडे जे आहे मी एक नवीन आयटम बनवतो जे की व्हिडिओच्या आखरी मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा मी जेवण करायला बसेन तेव्हा. आणि तुम्ही म्हणसाल का यानं पोळ्या नाही बनवल्या. हो भाऊ, मी पोळ्या नाही बनवल्या कारण की जे आहे ना मला नाही का पोळ्या बनवता येत नाही. मला बाकी सर्व तुम्ही काही पण बनवायला सांगा, समोसे आलू गुंडे सर्व काही येते बनवता, फक्त मला नाही का पोळ्या नाही येत बनवता. तर म्हणून मी काही पोळ्या बनवले आणि मी नवीन आयटम काय बनवलं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या आखरी दाखवणार आहे. तर भेटतं तुम्हाला त्यावेळेनंतर. सो गाईज तर माझं सर्व काही स्वयंपाक जे आहे रेडी झालं आणि मी आता उलटा चष्मा पाहून पाहत नाही का जेवण एन्जॉय करतो. नंतर तुम्हाला भेटतो. सो गाईज तर नाही का माझं जेवण वगैरे सर्व काही झालं मस्त आहे का. आता आंघोळ करतो, आंघोळ करून तुम्हाला भेटतो नाही का. सो गाईज तर अंग पाय धुवून नाही का मी चाललो डायरेक्ट हॉस्पिटलला. आणि तिकडे जाऊनच नाही मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो हॉस्पिटलला, कारण मी गाडी चालवत राहीन तर मी रस्त्यातलं तुम्हाला काहीच नाही दाखवू शकेल. तर मग नाही का मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो. फायनली तुमचा भाऊ नाही का पोचलो हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलचे सर्व काही कामं करून जे आहे आता मी चाललो भाऊ आराम करायला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर जर पाहत असेल तर आयडीला फॉलो करा. तर चला मग भेटतो. जर अशीच जर तुम्हाला लॉंग ब्लॉग जर पाहिजे असेल तर मग कमेंट करून सांगा नाही का. चला मग बाय बाय.